काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरवून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला। या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरामध्ये तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली। यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले। शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला। या पराक्रमाचं देशभर कौतुक केलं जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवरती सर्वत्र कौतुक केले जात आहे। यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील, असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा सन्मान यात्रेमध्ये शेकडो देशभक्त हातामध्ये तिरंगा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। यात्रेमुळे शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झालं होतं। मला वाटतं या देशावर ज्या पद्धतीने जो पहलगाव येथे जो हल्ला झाला, निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी, देशातले 26 कुटुंबाचा बळी त्या ठिकाणी गेला। आणि तुम्ही बघितलं असेल त्याच्या अगोदर त्या ठिकाणी 40 जवान शहीद झाले। आणि असे दररोज आपले वीर जवान त्या ठिकाणी वीरगती प्राप्त त्या ठिकाणी झालेले, शहीद झालेले आहेत। अशा पद्धतीने पाकिस्तानने ज्या पद्धतीने या हिंदुस्थानावरती हल्ला केला आणि आपल्या वीर जवानांनी तो हल्ला परतून लावला, त्या तिन्ही दलाचं त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल, या देशाचं आर्मी असेल, एअरफोर्स असेल, त्याचबरोबर नेव्ही असेल, या तिन्ही दलाच्या जवानांनी त्याला चोख उत्तर दिलं आणि कशा पद्धतीने हे केलं त्या आपल्या सर्वांच्या समोर आहेच। आणि खऱ्या अर्थाने या वीरगती प्राप्त झाले, जे जवान शहीद झाले, आज आपल्या ठाणे जिल्ह्यातले 3 कुटुंब आज त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत। अशा पद्धतीने महाराष्ट्रातले जवळजवळ 6 कुटुंब त्या ठिकाणी हे झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये 26 लोकांचं जे बलिदान त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून या सैन्याचं मनोबल हे करण्यासाठी, त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आज आपण ही बाईक रॅली या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर शहीद उद्यानामध्ये या सर्व वीर जवानांना, या शहीदांना त्या श्रद्धांजली सुद्धा या ठिकाणी वाहण्यात येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज ठाण्यातील हजारो शिवसैनिक या ठिकाणी सामील झालेले आहेत।